चलो ओके, धन्यवाद. इंग्रज दसांनी काय आश्वासन दिलं वरून काय म्हणजे निरोप आला होता जेणेकरून आपण उपोषण करू? काय असतं बघा, मला एकतर मी सरळ माणूस आणि सरळपणाचा फायदा यांनी राजकीय डोक्यात डाव ठेवून घेणं मग मला नाही होत. तुम्ही गोड बोला, आम्ही ऐकू सुद्धा, मागा पुढे सरकू सुद्धा, पण तुम्ही जर माझ्या गरीब मराठ्याच्या भावनाशी त्यांच्या भविष्याशी खेळताल तर मला नाही सांगू. मला आयुष्यात काही कमवायचं नाही, माझी जात कमवायची आणि माझ्या जात माझ्यासाठी देवे मायबाप, तिच्याशी धोका केला की मला नाही सहन होत. भला मग ते माझा जीव गेला तरी चालत, पण मी समाजाशी नाही गद्दारी करू शकत. गाडी माझ्या गरिबांचे लेकरं मोठं करायचं पण घेऊन आलोय मी, मराठ्यांची पोरं बरबाद करायचं पण घेऊन नाही आलो. ह्या अंतरवादीने कशाला काय त्यांना उगाच रक्त सांडलेलं नाही, हीच जागा आहे ती. रक्ताच्या थारोळ्यात पडत होती, उगाच पडलेलं नाही. एवढ्या बेमान रक्ताच्या पैदास माझी नाही, किंवा त्या आईच्या सांडलेल्या रक्ताशी तरी मी बेमानी नाही करू शकत. हे गरीबाचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून इथपर्यंत ह्या गावाने झिजलं, या राज्यातल्या मराठ्यांनी झिजले. आणि त्यांनी सांगायचं आम्ही गॅजेट लागू करतो लगेच, तुमच्या प्रश्नाप्रमाणे गॅजेट शिंदे समितीकडे हाय म्हणल्यावर कायद्याकडे लागू करायला तुला अडचण काय? एक कॅबिनेट झाली, तुमची उपसमिती आहे का नाही? मला काय करायचं तुमच्या उपसमिती फेपा समितीचं? तुमचे कवर होणार नाही 2 वर्ष, मग मरतात आमचे पोर. आता परीक्षा झाल्या की लगेच आता भारतात मारतात आमचे पोर. तुमचं काय करायचं मला? तुमचं मला घेणं काय? तुमची उपसमिती आहे का नाही, का तुमची शिंदे समिती आहे का नाही, तुमचा मुख्यमंत्री आहे का नाही, ते रोज फिरायला मी काय करू त्याला? मला करायचं काय? तुमचं कॅबिनेट आहे का नाही, तुमच्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक, मला घेणं काय त्याच? तात्काळ म्हणले ना, तात्काळ 13-14 दिवस लागतात का? तात्काळ म्हणजे का असतं? मग आता एखाद्याचं दुःख होतंय, आपण म्हणतो याला तात्काळ गाडी आणा लवकर, बैलगाडी नाही तर गाडी दवाखान्यात नाही, तात्काळ म्हणजे लगेच ना 15-20 दिवसांनी मरायचं नाही घडी नेल्यावर पेशंट. तात्काळ म्हणजे काय अर्थ आहे? गॅजेट शिंदे समितीकडे असून लागू करत नाही, केसेस मागे घेऊ म्हणले, काहीच नाही. जे घेता येतं त्या तरी काहीला लांब लागतं ते घ्यायचं सोडून दिलं. केस काढायला सुरू केला, गरीबाचे पोरं गुतवायला सुरुवात केली, त्यांना नोटीसा पाठवून असं करून तसं करून चाल दुसरी टाकून बघायला लागले. जमताय का? कसं जमणार नाही, देवेंद्र फडणवीस जमणार नाही. तू चाल टाकशील, नोटीसा देणं नामका करेन, चाल जमणार नाही, चाल चलून देणार नाही. मग जर जास्त डोकं खराब झालं तर तुला माहित नाही काय होत असतं. आता अनुभव तू घेशील, आता मुख्यमंत्री तू आहे, तो असं फेटायचंच का? तुला इच्छाच आहे का ते फेटायचं? तर तुला बेकार होईल. तुला सांगतो मराठ्यांशी गद्दारी करू नको, तुला मराठ्याने गादीवर बसवले. आयुष्यात गादीला मराठी शिवून देणार नाही तुला, काय करायला जर लागले तर आयुष्यभर. मग जेवढी टोळी धनंजय मुंड्यासारखी तशी, मग त्या टोळीला पुऱ्या राज्यात लोक शिवूच देणार नाही त्या सत्याच्या गादीला. नको भापेत राहू, मराठ्यांमुळेच आलेला आहेस. मराठ्यांशिवाय राज्यात कोणाचंच पान हलू शकत नाही. महाविकास आघाडीचं नाही, महायुतीचं नाही. नको याच्यात येऊ. केसी काढायचं माझं सोडून तिसऱ्याच नोटीस द्यायला लावतोय काय? म्हणजे तो लोकांना लढत काढतो काय? वंश समिती गठीत करायला कसं काय लागत? कॅबिनेट लागत का? ते हरपळ का खरपळ कोण आणून ठेवले दलिंदर ते मराठवाड्यासाठी? 7 महिने झाले त्यांनी व्हॅलिडिटी रोखून धरले. घेऊन काय आणलं ते मराठीच बरोबर वाटोळ करायला? काय आणलं ते? शंभूराजे साहेबाला काल सांगितलं, शंभूराजे साहेबांनी काल झापीला वाटतं त्याला, तेव्हा आज काहीतरी सुरू केलं त्यांनी देसाई साहेबांनी. हे आम्हाला यांना सांगायची वेळ होती. शंभूराजे साहेबांना यांना इकडून तिकडून आम्ही कसं तरी समाजाचे काम करून घेतो. फडणवीस कशाला मग नुसतं काढा लावायला? काढायची पेटीच का तयार नुसती? तू आहे कशाला? तुला ते जमत नाही का? ते हाणून ठेवलं ते हाडपळ, ते देत नाही. असे 4 जण आहेत महाराष्ट्राला, तिकडची पश्चिम महाराष्ट्र तशीच बोंबे, 4 तसलेच जण. मराठवाड्याला हे हरपळ का खरपळ काय आणणं काहीतरी वेगळं असू शकतं. असे झाले. आता पोराला शिक्षण घ्यायचं, उद्या ऍडमिशन घ्यायचं, काय काय अडचण यांना? वंशवाद समिती द्यायला, कक्ष स्थापन करायला कोणचं कॅबिनेट लागत का? केंद्राची मंजुरी लागते. ज्या नोंदी सापडल्या त्या नोंदी तातडीनं द्या. रोग आला, लकवा लागला काय देवेंद्र फडणवीसच्या तोंडाला? पॅरलेस झाला याला. तुला नुसते सूचना द्यायला काय होतं की जेवढ्या नोंदी सापडल्या, अधिकाऱ्यांनी नोंदी सापडल्या त्या अभ्यासकांना बोलवून
त्यांची वंशावळ घेऊन प्रमाणपत्र द्या. एक अधिकाऱ्याने जर राज्यातले दिल्यानंतर सस्पेंड करेल, एवढा मनाला रोग आला का? नुसता बघू तू. म्हणजे याचं काम मला असं दिसतंय, गावात एक गुन्हे असतो बघा, नुसतं ऐकून घेतो, काहीच करीत नाही. एखाद्या गावात असतो ते गुन्हा कळतो का तुम्हाला? आता ते सर्च कर म्हणला त्याला कसला असतो. एक गावात काय नसतो ते, त्याला काही काम सांगा तुम्ही, हो 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 आपण नीट करू ते, हा 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 बरोबर करू आपण, हो नीट करू. आणि नुसते ढकलीत जाणार, मजा बघणार, म्हणजे लोकांची येड्यात काढणार. त्याला येड्यात काढणं म्हणतात, त्याला हिनवणं म्हणतात. म्हणजे एखाद्याची अवकात चिल्लारात काढणं, एखाद्या समुदायाची, एखाद्या जातीची, असा त्याला म्हणतात. आकस द्वेष जे म्हणतात ना, याला म्हणतात. फक्त ऐकून घ्यायचं, करायचंच नाही, नुसतं गोड बोलायचं. ही भूमिका आपल्यापेक्षा गोड जमत नाही. आपण कोणत्याच मंत्र्याला सोडत नाहीत. शिंदे साहेब सुद्धा सोडलं नव्हतं मुख्यमंत्री असताना. त्याच्यामुळे शिंदे साहेब चुकत बी नव्हते. एकदा दोनदाच आम्ही शिंदे साहेबाला बोललो होतो चुकले की, त्याच्यानंतर त्यांनी सांगलं ते करतच गेले. म्हणजे जे सत्य येते हे करतच नाही, नुसतंच चलत वर तोंड करून कोणकडे बी नुसतं करण म्हणते. काय किती सोपा विषय, ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्या पटापट कुणबी प्रमाणपत्र द्या, याला कॅबिनेट लागत नाही. नोंदी शोधायच्या बंद करू नका. स्थानिक अधिकाऱ्याला तो समिती होऊस तर, शिंदे समिती होऊस तर 15 वर्षांनी गठीत करते, त्यावर आहे त्या अधिकारी शोधतात ना, त्यांना म्हणणं काम आहे की नोंदी शोधायच्या बंद ठेवू नका आणि ज्यांची मिळाली त्यांचे प्रमाणपत्र द्या. किती सोपं आहे. अरे तू काही रिझल्टच नाही ना, तुला नाही बोलायला, तुला इज्जत द्यायला, तुला सन्मानानं बोलायला काही रिझल्टच नाही सत्ता आल्यापासून. मला कोणी सांगा काय रिझल्ट. सत्ता आल्यापासून हे 2-3 महिने झाले, ह्या 2-3 महिन्याच्या काळात याने काय शिंदे समिती गठीत केली का, वंशावळ समिती केली की, यांनी मनुष्यबळ वाढून दिलंय, त्यांनी केसेस मागे घेतल्यात. नुसतं घेऊ म्हणतो. पावणे 2 वर्ष झाले, पावणे 2 वर्षापासून हेच गृहमंत्री, आंदोलन सुरू झाल्यापासून नुसतं घेऊ म्हणतो. तू करतो काय, कवा घेतो? म्हणजे इतकी इंडियन मग मराठ्याचे लोक. तू जरी आता सरकार तो आता हे आला असलं तर मागचा तूच हेच. तेव्हापासून चालू आहे केसेसचं मागे घेऊ, गॅजेट लागू करू. शंभूराजे साहेबांनी 7 महिने झाले ते गॅजेट आणलेलं, शिंदे समितीने आणलेलं 9 महिने झालं, म्हणजे 2दा आणलंय दोन्हीकडे बी. आणि आम्ही एकदा दिले, म्हणजे 3दा शिंदे समितीला दिले. हा मग आता काय चूक आहे आमची सांगा बरं. महाराष्ट्रातली जनता सांगा, मराठी सांगा, काय चूक आहे आमची. पावणे 2 वर्ष लागतात का केस मागे घ्यायला? 7 महिने लागतात का गॅजेट शिंदे समितीकडे लागू करायला? चूक काय आमची? वंशावळ समिती बंद पडलेली 4.5 पावणे 5 महिने झाले, 6 महिने झाले कक्ष बंद पडले. हा काय चूक आहे आमची? काय प्रॉब्लेम काय तुम्हाला? सातारा संस्थांचं गॅजेट घ्यायला अडचण काय? बॉम्बे गव्हर्नमेंटचं घ्यायला काय अडचण? जवळपास 11 महिने झाले त्या त्र्यंबकेश्वर संस्थांमध्ये खोल्याचे खोल्या भरून पुरावे पडून आहेत, कमून नाही घेतले. काय चूक आहे? मी जे मराठ्यांसाठी गोरगरीब पोरांसाठी तळमळ करतो, मग काय चूक आहे? हे चुकल्यावर मला राग येतो. मग यांनी चुकू नये ना. इतक्या दिवसात याला एक बी काम होत नाही का देवेंद्र फडणवीसला? आणि परत याला सन्मानानेच बोलायचं का? सन्मानाने बोलायचं काम कर ना. या जनतेने तुला सन्मान गादीवर बसलं, या जनते सन्मान कर. चल कर त्या मराठ्यांच्या पोराचं द्या आरक्षण, कर सन्मान मराठ्याचा. मराठ्याने बसवलं तुला गादीवर, कर सन्मान. मन तू उद्या नाही बसेल ना तुला, मन उद्या जाऊ दे, उद्यापासून मनाचा बंद करतो आणि चालली मीडियाच्या बांधवाच्या साक्षीने सांगतो, तू मन तुला मराठ्यांनी सत्तेवर बसवलं, त्याला उद्यापासून शब्द बंद आपला मराठ्याने तुला गादीवर नाही बसवलं. आणि कसं बसवलं मी सिद्ध करून दाखवतो, मीडिया समोर आज शब्द देतो. चल मन तू मराठ्याने तुला गादीवर नाही बसवलंय. आणि मग जसं सन्मान केला ना मराठ्यांनी, तसा मराठ्यांना सन्मानाने द्यावा लागतं, तेव्हा सन्मान मिळत. काहीच करेना तू, कवर सहन करू मी. पोरांना आत्महत्या केलं, जीव जातो आमचा इथं. तुला काय माहिती? तुला काय माहिती? तुझ्या पोरीसाठी तू तिथं 50-25 मीटर असेल ते, जास्त नसेल, 500 मीटर नसेल ते सागर बंगला ते वर्षा न जात तू शब्द लेकीचा शब्द टाळून आमच्या लेकी लागला आत्महत्या करायला. बाळा भेदभाव करू नको ना. तू होते चांगला दुसऱ्याचं ते कार्ट याला मुख्यमंत्री म्हणते का? आणि माझ्यावर यासाठी नेहमी तो
आणि तिथं त्या एखाद्या तळ्यात जर पैसे टाकले ते सारमाड्या का खारमाड्यात येऊ त्या परळीचं एखाद्या तळ्यात किंवा 5-50 कनिंग जर भरून आणल्या तरी पैसे राहतील इतके. तिथं नाही का तो ईडी कुठे गेली आता? कोण काही बेड्या उडी तिथं काय आता काय डोळे गेले का तुमचे आता? ते आरोपी पकडले ना तुम्हाला आणखीन हा हे नाही जमत का? आणि नुसतंच मी सगळे बरोबर करतो. काल त्या राष्ट्रीला म्हणला वाटतं एकालाही सोडणार नाही. धरले कोण सोडायला? कोण धरले? न्यायच देणार कुटुंबाला. काय नाही दिला आणखी उजवी निकमाची नियुक्ती सुद्धा नाही. 1 महिना लागतो उजवी निकम साहेबाची नियुक्ती व्हायला. त्या सोमनाथ सूर्यवंशीच्या मॅटरचं पत्ताच नाही आणखी कुठंच काही. ते वाकोड्यांचा हे झाला मर्डर झाला. मर्डरच येते एक प्रकारचा काहीच नाही. आणि याला वाटतं मला कोणी बोलू नये. ते बोललं का बाप होतो का राज्याचा? सगळ्या दहशतवादी अड्डा चालतो काय मग राज्यात? तुला कोणीच बोलायचं नाही मुख्यमंत्री झाला म्हणून? तुला कोणीच बोलायचं नाही. आणि तुला जनताच गोड लागतं. आमचं मतदान मराठीचं गोड लागतं. आमदारांनी निवडून आता मग लय दाताला काढतो मग लय गोड लागतं. हा गुलाल अंगावर पडतो आनंदाचा तवा. आणि आज आमच्या लेकराच्या अंगावर मरायला लागलेत. मराठ्यांना सांगतो मरू नका, लढायचं. हा तुम्ही कायम दिसले पाहिजेत. मी तर ठरवलं आता लढायचं. हा आमरण उपोषण आपण करत नाही आता लढायचं ठरवलं. आणि आता आपण लढाई ठरवलं सरकारला कळत याला मला मनोज जरांगे उगाच अंगावर घेतलं म्हणून. हा तुम्हाला कळलं हलक्यात घ्यायचं नाही भाऊ आपल्याला. तुम्ही हलक्यात घेऊन जर चूक केली ना तर बेकार होऊन देवेंद्र फडणवीस. आता रस्त्यावरच लढायचं. मराठ्यांच्या पोराने आत्महत्या करायची नाही. तुम्ही तुमच्या आई बापाला दिसले पाहिजे. सुशिक्षित बेकार म्हणून दिसू द्या पण आत्महत्या नको. कायम तुम्ही आपल्या आई बापाला दिसत नाहीये. कमीत कमी आई बापाला दिसतात. आणि असं कोणासाठी फाशी घेऊन मारण्यापेक्षा लढून मरू ना.